आता महानगरपालिका निवडणुकांना अवघा एक दिवस राहिलेला आहे। त्या संदर्भातल्या सुपरफास्ट बातम्या पाहूयात। खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं असं म्हणत पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टोला लगावलाय। तर अलार्मवाल्यांचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं आवाहनही पुणेकरांना केलंय। 9 वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथे उभा राहिला त्याला हटवायचंय। नगरसेवक होण्याआधी तू भंगाराच्या गाड्या चालवायचा असं म्हणत नाव न घेता अजित पवारांनी महेश लांडगेंवर पिंपरीतल्या सभेतून टीका केली आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाही, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर देत चर्चांना पूर्णविराम दिलाय। महेश लांडगे हा नासका आंबा असल्याचं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोला लगावलाय। भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही असं अजित पवारांनी भर सभेतून महेश लांडगेंना ठणकावलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पूर्ण राज्यात चर्चा झाली आहे। चर्चा कोणामुळे झाली हे सर्वांना माहीत आहे। महाराष्ट्राचा दादा आणि गल्लीबोळातला दादा अशी लढाई त्यांनी निर्माण केली असं म्हणत महेश लांडगेंनी अजित पवारांवर टीका केली आहे। कोणाची बदनामी न करता जर कुणी पुढे जात असेल तर लोक त्यांना विरोध करतात अशी खंतही लांडगेंनी व्यक्त केली आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। यानंतर आपण सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या पाहणार आहोत। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 16 ते 21 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे, तर अर्ज मागे घेण्यासाठी मुदत 27 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगेंनी ही मागणी केली आहे। चाळीसगाव नगर परिषदेत भाजपच्या हर्षल चौधरी यांची उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली। 4 स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे। खामगाव नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसला साथ दिली आहे। भाजपला आव्हान देत ही युती करण्यात आल्यानं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे। नशिराबाद नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी पंकज महाजन यांनी पदभार स्वीकारलाय। यावेळी मुख्य चौकातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली आहे। तर स्वीकृत नगरसेवक पदाची भाजपचे प्रदीप बोढरे यांनी शिवसेनेचे संदीप पाटील यांची निवड झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 16,000 पट्टे देणार असल्याची घोषणा केली आहे। चंद्रपुरात काही ठिकाणी पट्ट्यांचं वितरणही करण्यात आलंय। दरम्यान भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष कानसेगोट्टुवार यांनी पट्टे वाटपात फसवणूक झाल्याचा आरोप केलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उभारलेला पादचारी पूल राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणानं तोडलाय। वरवाडा येथे आश्रमशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला पादचारी पूल तोडल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। मंगला एक्सप्रेसमध्ये साप असल्याची माहिती मिळताच मंगला एक्सप्रेस कसारा स्थानकावर थांबवण्यात आली होती। सर्पमित्राला कसारा स्थानकावर बोलवून या सापाला रेस्क्यू करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। अवेळी आलेल्या पावसामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचीही शक्यता आहे। टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स। केसरी एक अविस्मरणीय अनुभव। मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा। शुक्रवारपर्यंत प्रदूषण राहणार। मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला।
चांदीच्या दरात पुन्हा 6,000 रुपयांची वाढ. चांदीचा दर पोहोचला प्रति किलो 2,071 मुंबई शहरात कर्मचारी ईव्हीएमचे ने-आण करण्यासाठी 2,284 वाहनं सज्ज. बेस्टच्या प्रवासी सेवेवर परिणाम होण्याची ही शक्यता. मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांना पालकांची पसंती. 2,811 अर्जांची नोंदणी. 20 जानेवारीपर्यंत ऑनलाईन प्रवेशाची मुदत.